नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इयत्ता 9वीच्या इतिहास या विषयाचा चौथं जे आपलं प्रकरण होतं आर्थिक विकास, यातला पुढचा जो राहिलेला जो आपला भाग होता तो आज आपण अभ्यासणार आहोत. या अगोदर आपण जे आहे तर मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, त्याचे जे 3 भाग दिसून येतात, सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र, संयुक्त क्षेत्र, ही अभ्यासली. त्यातून आपण पंचवार्षिक योजना, नियोजन आयोग या सगळ्यांची आपण माहिती घेतली आणि आपण पंचवार्षिक योजना ज्या आहेत त्या पंचवार्षिक योजनांना सुरुवात केलेली होती. यात आपण पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना, तिसरी, त्या अशा सहाव्या पंचवार्षिक योजनेपर्यंत आपण अभ्यासलेला आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण पुढचा जो भाग आहे हा अभ्यासणार आहोत. या अगोदर आपण 6वी पंचवार्षिक योजना अभ्यासली होती. यात आपण की बऱ्याचशा जो काही योजना ज्या आहेत, बऱ्याचशा योजना या 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये राबवण्यात आलेल्या होत्या. आज आपण बघणार आहोत आपली 7वी पंचवार्षिक योजना. हिचा कालावधी होता 1 एप्रिल 1985 ते 31 मार्च 1990. या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये ही योजना राबवली गेली आणि या योजनेचा मुख्य भर जो होता हा होता अन्न, रोजगार आणि उत्पादकता. हा याचा मुख्य भार जो आहे किंवा मुख्य हेतू हाच ठेवण्यात आलेला होता की देशातल्या सर्व जनतेपर्यंत अन्न, परत रोजगार, कारण की जर हाताला रोजगार असेल तर देशाचा विकास जो आहे हा अधिकाधिक चांगल्या प्रकारे होऊ शकेल. म्हणून रोजगार मिळणे हा मुख्य भर या योजनेमध्ये देण्यात आलेला होता. विकास, आधुनिकीकरण, आत्मनिर्भरता, सामाजिक न्याय यांवरती भर देणे, त्याचबरोबर उत्पादनाच्या तंत्रांमध्ये सुधारणा करणे, राष्ट्रीय उत्पादनात दरवर्षी 5% वाढ करणे, अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ करणे ही या योजनेची उद्दिष्टे होती. आता या 7व्या पंचवार्षिक योजना जी होती तर या 7व्या पंचवार्षिक योजनेसाठी जो प्रस्तावित खर्च होता तो होता 1,80,000 कोटी रुपये. इतका प्रस्तावित खर्च या योजनेसाठी देण्यात आलेला होता. परंतु जेव्हा वास्तविक याचं मूल्यमापन केलं गेलं तेव्हा याच्यामध्ये जो खर्च झाला होता तो होता 2,18,729 कोटी रुपये. आणि ही जी योजना आहे याचं जर मूल्यमापन केलं तर ही योजना अतिशय यशस्वी अशी ठरली. म्हणजे अपेक्षित वृद्धी दर हा 5% निर्धारित केलेला होता, पण तो यशस्वी करण्यात म्हणजे 7% पर्यंत हा वृद्धी दर प्रत्यक्षामध्ये गाठता आला. मग या काळामध्ये सुद्धा जे आहे तर ज्या नवीन योजना सुरू करण्यात आल्या, मग त्याच्यामध्ये होत्या की जवाहर रोजगार योजना जी आहे तर ही योजना सुरू करण्यात आली बघा 1 एप्रिल 1989 जी आहे तर ही योजना सुरू करण्यात आली. त्याचबरोबर 1985-86 पासून जी आहे तर ही इंदिरा आवास योजना ही सुरू करण्यात आली आणि ग्रामीण भागामध्ये सिंचन सुविधांचा विकास करण्यासाठी 1988-89 वेळेस ही दशलक्ष विहिरींची योजना जी आहे तर ही दशलक्ष विहिरींची योजना ही निर्माण करण्यात आली. या सगळ्यांमुळे ही योजना जी आहे तर ही 7वी पंचवार्षिक योजना ही अधिकाधिक यशस्वी अशी ठरलेली दिसून येते. आणि रोजगार निर्मिती जी आहे या काळामध्ये मोठ्या प्रमाणात केली गेली आणि यामुळे रोजगार निर्मितीच्या दृष्टीने ही योजना अतिशय महत्त्वपूर्ण अशी ठरली. त्यानंतर आहे 8वी पंचवार्षिक योजना. पण त्याच्या अगोदर बघा या ठिकाणी हा भाग देण्यात आलेला नाहीये, परंतु अर्थशास्त्राचा जर विचार केला की 1992, परंतु पहिली 7वी पंचवार्षिक ही योजना ही 1990ला संपली. पण त्याच्यानंतर देशाची जी स्थिती जी होती मग या काळामध्ये जे आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय अस्थैर्य या काळामध्ये सुद्धा होतं आणि त्यामुळे जो 7व्या पंचवार्षिक योजनेनंतर जो आहे तर हा सुट्टीचा कालावधी म्हणून जो आहे तर हा घोषित करण्यात आलेला होता. आणि त्या काळामध्ये वार्षिक योजना राबवण्यात आलेली होती बघा. तर ही वार्षिक योजना होती 1990 ते 1992 या 2 वर्षांकरता होती. आणि त्यानंतर मग नवीन सरकारच्या आधिपत्याखाली जे आहे तर ही 8वी पंचवार्षिक योजना आली. पण त्याच्या अगोदर जे आहे तर ही वार्षिक योजना 1990-92 होती. आणि 7वी योजना संपल्यानंतर लगेच ही योजना काही सुरू करण्यात आली नाही 8वी योजना, कारण की त्यामागे कारण होतं की
राजकीय अस्थैर्य हे देशामध्ये मोठ्या प्रमाणात होतं आणि त्यामुळे लगेच ही योजना राबवली गेली नाही. आणि 1990 आणि 92च्या दरम्यान अर्थव्यवस्थेमध्ये प्रचंड असा दुष्परिणाम जे आहेत हे देशामध्ये निर्माण झालेले होते. मग ते कोणते परिणाम होते किंवा काय दुष्परिणाम झालेले होते, तर व्यवहार तोलाचं जे संकट आहे हे वाढलेलं होतं. आपल्याकडे परकीय चलन की जे दुसऱ्या देशातलं चलन जो आहे हे जे आपल्याकडे असतं त्याचा साठा अत्यल्प झालेला होता. चलनवाढ जी आहे, रुपयाची किंमत ही प्रचंड वाढलेली होती. राजकोषीय तूट मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली होती, म्हणजे खर्च जास्त आणि मिळकत कमी या प्रकारात. आणि उद्योग क्षेत्रात प्रचंड अशी मंदी जी आहे ही या काळामध्ये आलेली होती. आणि याच दरम्यान जे आहे तर मोठ्या प्रमाणात या अर्थव्यवस्थेतले असणारे दुष्परिणाम जे आहेत तर ही दुष्परिणाम हे देशाला सहन करावे लागत होते. आणि म्हणून या काळामध्ये कोणतीही योजना जी आहे ही योजना राबवली गेली नाही, कारण की राजकीय अस्थैर्य होतं, कोणतंच एक सरकार देशामध्ये स्थिर झालेलं नव्हतं. मग 21 जून 1991ला जेव्हा नव्यानं सरकार स्थापन झालं, या 1991ला जे आहे तर परत एकदा काँग्रेसचं सरकार सत्तेत विराजमान झालं. आणि या दिवशी जे आहे म्हणजे 21 जून 1991ला परत PV नरसिंहराव हे काँग्रेसचे नेते जे होते यांनी पंतप्रधानपदी विराजमान होऊन देशाची नवीन सरकार जे आहे तर हे नवीन सरकार यांच्या अधिपत्याखाली स्थापन करण्यात आलं. आणि या नवीन सरकारने 11 एप्रिल 1992ला म्हणजे ही 8वी पंचवार्षिक योजनेची सुरुवात झाली. 1 एप्रिल 1992 रोजी आपली ही 8वी पंचवार्षिक योजना या PV नरसिंहराव सरकारने सादर केली. आणि ही 8वी पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता 1 एप्रिल 1992 ते 31 मार्च 1997. या कालखंडामध्ये ही योजना राबवली गेली. या योजनेमध्ये खाजगी क्षेत्राला जे आहे तर हा मुख्य प्रमाणात वाव देण्यात आलेला होता. PV नरसिंहराव व मनमोहन सिंग यांच्या म्हणजे यांच्या विचारांनी किंवा मनमोहन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली जे आहे तर ही 8वी पंचवार्षिक योजना जी आहे तर याचा प्रतिमान जे आहे किंवा एक मॉडेल जे आहे हे तयार करण्यात आलेलं होतं. आता या योजनेची वैशिष्ट्ये काय होती, तर राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर 6.5% इतका राखणे, म्हणजे 6.5% इतका हा मिळाला पाहिजे. त्याचबरोबर लोकसंख्या वाढीला आळा घालणे, कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला उत्तेजन देणे, प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक विस्तार करून निरक्षरतेचे उच्चाटन करणे, की प्राथमिक क्षेत्र जे आहे तर हे प्राथमिक शिक्षण जे आहे हे प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, जेणेकरून निरक्षरता ही संपली जाईल. मग या योजनेचा प्रास्ताविक जो खर्च होता 8व्या पंचवार्षिक योजनेचा हा होता 4,34,120 कोटी रुपये. पण जेव्हा याचं मूल्यमापन करण्यात आलं तेव्हा वास्तविक खर्च झाला 4,74,121 कोटी रुपये. आणि ही योजना जी आहे तर ही योजना मोठ्या प्रमाणामध्ये जर याचं जी आहे तर ही यशस्वी झालेली दिसून येते. या योजनेमध्ये जे काही कार्यक्रम राबवले गेले मग ते कोणते होते, म्हणजे कोणत्या कोणत्या योजना सुरू केल्या गेल्या, तर प्रधानमंत्री रोजगार योजना सुरू केली गेली, महिला समृद्धी योजना, राष्ट्रीय सामाजिक योजना, आर्थिक सहाय्य योजना, मध्यान्ह आहार योजना ज्याला आपण मिड डे मील म्हणतो, शालेय पोषण आहार की जो तुम्हाला मिळतो तो याच काळात सुरू करण्यात आलेला होता. इंदिरा महिला योजना, गंगा कल्याण योजना, या योजना ज्या आहेत तर या योजना या काळामध्ये सुरू करण्यात आलेल्या होत्या. आणि या 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय झालं तर 1991 मध्ये जे आपण उदार व मुक्त धोरणाचे प्रतिबिंब जे आहे हे स्वीकारलेलं होतं, ज्याला आपण जागतिकीकरण म्हणतो, उदारीकरण म्हणतो, हे आपण 1991 साली जे आहे आपल्या दुसऱ्या पाठामध्ये बघा मी याचा उल्लेख केलेला आहे. 1991 साल असा जो भाग आहे याच्यामध्ये आपण हे बहुतांशी शिकलेलो आहोत की 1991 मध्ये जे नवीन आर्थिक धोरण जे आहे हे लागू करण्यात आलं की व्यापार जो आहे हा व्यापारासाठी देशाची दरवाजे जे आहेत हे सगळ्या देशांसाठी खुली करण्यात आली, जेणेकरून या उदार व मुक्त धोरण जे आहे हे आपण उद्योग क्षेत्रासाठी किंबहुना इतर सगळ्या क्षेत्रांसाठी स्वीकारल्यामुळे ही योजना बहुतांशी प्रमाणामध्ये यशस्वी झालेली आपल्याला दिसून येते.
त्याचबरोबर 1992 मध्ये जे आहे तर सेबी ही जी संघटना होती की जी या सेबीला जे हा संविधानिक दर्जा जो आहे हा देण्यात आला, जेणेकरून स्टॉक एक्सचेंज शेअर मार्केट जे आहे एका अधिपत्याखाली आलं. त्याचबरोबर 1992ला जी 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्ती झाल्या, जेणेकरून पंचायत राज्य जे आहे तर ह्या पंचायत राज्य व्यवस्थेला संविधानिक दर्जा देण्यात आला. म्हणजेच काय तर या घटना दुरुस्तीने जे आहे तर सत्तेचं विकेंद्रीकरण केलं गेलं. म्हणजे सरपंच, ग्रामपंचायत याचं देखील महत्त्व वाढलं आणि यामुळे देखील आर्थिक किंवा ज्याला आपण म्हणतो ना की तळागाळातल्या लोकांपर्यंत जे आहे तर अर्थव्यवस्था जी आहे तर ही बळकट करण्यासाठी एक मोठं मार्ग निर्माण झाला. त्यानंतर खाजगी क्षेत्रात म्हणजे 93-94ला खाजगी क्षेत्रात परत एकदा बँका स्थापन करण्याची संमती जी आहे तर ही दिली गेली. कारण की बँकांचं राष्ट्रीयकरण केलं गेल्यानंतर ही जो कायदा करण्यात आलेला होता त्याच्यात हा भाग नव्हता, परंतु 93-94ला मग परत एकदा खाजगी क्षेत्रात बँका सुरू किंवा स्थापन करण्याची संमती दिली गेलेली होती. त्यामुळे 8वी पंचवार्षिक योजना ही मोठ्या प्रमाणावरती यशस्वी झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे 9वी पंचवार्षिक योजना. आता हिचा कालावधी होता 1 एप्रिल 1997 ते मार्च 2002 पर्यंत ही योजना राबवली गेली. कृषी व ग्रामीण विकास यावर या योजनेत भर देण्यात आलेला होता. आर्थिक विकासाचा दर वाढवणे, पायाभूत क्षेत्रात स्पर्धा निर्माण करणे, परकीय गुंतवणुकीसाठी औद्योगिक धोरणाला नवी दिशा देणे ही या योजनेची उद्दिष्टे होती. मग या योजनेत कोणते योजना सुरू करण्यात आल्या तर स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना, भाग्यश्री बाल कल्याण योजना, राजराजेश्वरी महिला कल्याण योजना, स्वर्ण जयंती ग्राम स्वराज्य स्वरोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना, अंत्योदय अन्न योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ह्या योजना ज्या आहेत या काळात सुरू करण्यात आल्या. आणि यामुळे देशातलं जे दळणवळण आहे की प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही महत्त्वपूर्ण असं काम जे आहे हे 25 डिसेंबर 2000 रोजी ही योजना जी आहे ही लागू करण्यात आली, जेणेकरून दळणवळणाचा जो रस्ता आहे हा अगदी खेड्यापाड्यापर्यंत देखील पोहोचेल. त्यामुळे साहजिकच खेडे जे आहेत हे शहरांशी जोडली जातील. त्याचबरोबर अंत्योदय योजना जी सुरू करण्यात आली यामुळे प्रत्येक म्हणजे कोणताही व्यक्ती जो आहे हा भुकेला राहणार नाही. मग त्यापर्यंत जे अन्न आहे हे पुरवलं जाईल. मग ते राशन दुकानाच्या साह्याने असू द्यात किंवा इतर वेगवेगळ्या योजनांच्या स्वरूपातून हा कार्यक्रम जो आहे हा हाती घेण्यात आलेला होता. या योजनेत संपर्क व्यवस्था आणि सेवा क्षेत्राची प्रगती अपेक्षित प्रमाणात साध्य झाली. की संपर्क व्यवस्था म्हणजे ज्याला आपण एकमेकांशी संबोधने संपर्क करण्याचं जे व्यवस्था आहे, मग याच काळामध्ये आपण बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये जे भ्रमणध्वनींचा शोध लागला. की पूर्वी जे आहे तर आपल्याकडे फक्त एक डब्बा फोन किंवा डब्बे असायचे आणि त्यावरती आपण नंबर डायल करून मग तो फोन लागायचा आणि त्याचबरोबर त्याचे पैसे सुद्धा खूप जास्त लागायचे. मग त्यानंतर मग भ्रमणध्वनींचा शोध लागला. मोबाईल्स जे आहेत म्हणजे टेलिकम्युनिकेशन कंपन्यांचा भारतात शिरकाव झाला आणि आज आपण बघतो की अगदी प्रत्येकाजवळ जे आहे म्हणजे कुणाशी जरी आपल्याला संपर्क साधायचा असेल तर अगदी आपण काही क्षणात तो संपर्क त्याच्यासोबत साधतो. त्याचबरोबर दळणवळणाच्या सुविधा देखील वाढल्या. कोणत्याही ठिकाणी म्हणजे ज्याला आपण प्रायव्हेटायझेशन किंवा बस ज्या आहेत याचंही प्रमाण वाढलं. मग ज्या खाजगी सेवा होत्या बसच्या त्या सुद्धा देण्यात आल्या. त्याचबरोबर विमान मार्गे सुद्धा की ज्या काही खाजगी विमान सेवा देणाऱ्या कंपन्या होत्या या सुद्धा सुरुवात झाल्या. त्यामुळे हा जो काळ होता या काळामध्ये औद्योगिक म्हणजे 1991च्या उदारीकरणानंतर जे मोठ्या प्रमाणावरती बदल झाले आणि त्यामुळे ही 9वी पंचवार्षिक योजना देखील मोठ्या प्रमाणावरती जी आहे तर ही यशस्वी ठरलेली आपल्याला दिसून येते. आता यानंतरचा मुद्दा आहे पुढचा, बँकांचे राष्ट्रीयकरण. पंडित नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री या प्रधानमंत्र्यांच्या काळात भारतातील बँकिंग व्यवसाय खाजगी क्षेत्राच्या मक्तेदारीचा व्यवसाय होता. या बँका उद्योग समूहांचे प्रतिनिधित्व करत होत्या व बँकाचे संचालक मंडळ उद्योगांचा विकास व नफा वाढवण्यासाठी कार्यरत होते.
की बँकिंग व्यवसाय जो आहे हा खाजगी क्षेत्राच्या मक्तेदारीचा, म्हणजे काही मुबलक लोकांच्या हातातच फक्त हा पैसा होता, इतरांकडे हा पैसा जाऊ दिला जात नव्हता. आणि बँका या उद्योग समूहांचेच प्रतिनिधित्व करत होत्या, म्हणजे ह्यांनाच फक्त जे आहे तर पैसा जो आहे हा दिला जात होता. आणि याला छेद देण्यासाठी सरकारने 1955 मध्ये जे आहे तर इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण केले आणि तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले. जे आता आपण भारतीय स्टेट बँक जी बघतो तर ती 1955 मध्ये असलेली इम्पेरियल बँक ही जी एक खाजगी बँक होती, या बँकेचं सरकारने राष्ट्रीयकरण केलं आणि तिचं रूपांतर हे भारतीय स्टेट बँकेत झालं. या बँकेने अल्पावधीतच आपल्या शाखा देशभर उघडून शासकीय विकासात महत्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली. की या काळामध्ये जे आहे तर या मोठ्या प्रमाणामध्ये या बँकेने जे आहे ती आपल्या शाखा ज्या आहेत या जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या आहेत या स्थापन केल्या. त्यामुळे साहजिकच देशात जी अर्थव्यवस्था आहे की प्रत्येक अर्थव्यवस्था जी आहे तर ही गतिमान होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आहे या राष्ट्रीयकरणाची किंवा या राष्ट्रीयकरण करण्यासाठी मागची जी पार्श्वभूमी होती. भारताने स्वातंत्र्योत्तर कालखंडात मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली होती. योजना राबवताना तूट निर्माण झाल्यास ती भरून काढण्यासाठी बँकांचे राष्ट्रीयकरण होणं गरजेचे होते. आता राष्ट्रीयकरण होणे म्हणजे काय, ते त्या खाजगी आधिपत्याखाली जाऊन त्या शासकीय स्वरूपात किंवा शासनाच्या सरकारच्या आधिपत्याखाली येणं. आणि मग जर एखादी योजना राबवली गेली आणि त्यात जर तूट निर्माण झाली तर ही तूट जर भरून काढायची असेल तर बँकांकडे मुबलक असा पैसा होता आणि हा जर पैसा वापरला गेला तर साहजिकच ही तूट भरून काढता येणार होती. म्हणूनही आणि त्यानंतर आहे बघा, राष्ट्रीयकरण झाल्यावर या बँकांना मिळणारा नफा सरकारी खजिन्यात जमा होणार होता. म्हणजे या बँकांकडे असणारा जो पैसा होता हा पूर्णतः पैसा हा सरकारी क्षेत्रात किंवा सरकारकडे जमा होणार होता. याच्या जोडीला लघु व मध्यम उद्योगांचे विकास धोरण राबवणे सुद्धा आवश्यक होते. मग फक्त मोठ्याच कंपन्यांचा विचार न करता किंवा मोठ्याच उद्योग समूहांचा विचार न करता जे लघु उद्योग आहेत किंवा जे मध्यम उद्योग करणारे जे आहेत त्यांना सुद्धा योग्य त्या विकास धोरण राबवून त्यांना सुद्धा पाठबळ देणं गरजेचं होतं. मग लाल बहादूर शास्त्रींनी अन्नधान्य टंचाई आणि दुष्काळावर मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतला होता. आणि याच काळात प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात काँग्रेस पक्षातील समाजवादी विचारांनी प्रेरित झालेल्या काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ऍक्शन या गटाने या व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करावे अशी मागणी केली. आणि कम्युनिस्ट पक्षाचाही या निर्णयाला जो आहे तर हा पाठिंबा होता की जेणेकरून या ज्या सगळ्या बँका आहेत की ज्या मोठ्या उद्योग समूहांचं जे आहेत यांचंच प्रतिनिधित्व करत होता, यांनाच पैसा पुरवला जात होता, तर यातून सुमारे 80% पैसा जो आहे तर हा भारताच्या तिजोरीमध्ये म्हणजे देशाच्या तिजोरीमध्ये येणार होता. आणि हा येणं तितकाच गरजेचा होता कारण की याचा वापर देशातल्या नागरिकांना जो आहे हा करताच येत नव्हता. आणि म्हणून इंदिरा गांधींनी या काळामध्ये जो आहे हा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आता या काळामध्ये या कोणत्या बँका होत्या तर प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 19 जुलै 1969 रोजी ज्या 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं त्या बँकांची या ठिकाणी बघा यादी दिलेली आहे. यात होती अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, सिंडिकेट बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, युनायटेड कमर्शियल बँक म्हणजेच युको बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया या 14 बँकांचा याच्यात समावेश होता. आणि 1980 मध्ये आणखी 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आणि या सगळ्या बँका ज्या आहेत तर या सरकारच्या आधिपत्याखाली ज्या आहेत तर या आणल्या गेल्या. म्हणजेच RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आधिपत्याखाली आणल्या गेल्या. आणि या बँकेच्या आधिपत्याखालीच मग यांना सगळे व्यवहार जे आहेत तर ह्या बँकांना करावे लागणार होते. आणि म्हणून राष्ट्रीयकरण केल्यानंतर एक महत्त्वपूर्ण गती जी आहे तर ही अर्थव्यवस्थेला मिळालेली या काळात दिसून येते. म्हणून बँकांचं राष्ट्रीयकरण हा आर्थिक विकासात भारताच्या आर्थिक विकासात अतिशय महत्त्वपूर्ण असा टप्पा हा राहिलेला आहे. आणि याच दरम्यान जे आहे तर खाजगी बँक स्थापन करणं याच्यावर काही निर्बंध होते
की खाजगी बँक स्थापन करता येणार नाहीत. आणि मग जी 8वी पंचवार्षिक योजना होती, या 8व्या पंचवार्षिक योजनेत मग 1969ला ज्या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, त्यानंतर जो एक कायदा जो बनवला गेला, मग त्याच्यामध्ये असं होतं की खाजगी बँका ज्या आहेत तर या खाजगी क्षेत्रात बँका स्थापन करता येणार नाहीत. आणि मग 1997ची जी योजना होती की 8वी पंचवार्षिक योजना जी होती, या 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये मात्र याच्यामध्ये दुरुस्ती केली गेली आणि खाजगी क्षेत्रात पुन्हा बँका स्थापन करण्याची परवानगी यामुळे मिळाली होती. त्यानंतर बघा 20 कलमी कार्यक्रम. 1 जुलै 1975 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी या 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा करून विकसित राष्ट्राच्या दिशेने वेगवान वाटचाल करण्याच्या प्रयत्नांचा संकल्प सोडला. आणि 75 नंतरच जे आहे आणीबाणीचा जो काळ आहे, हा काळ या ठिकाणून सुरू होतो. शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा, संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन, जनसंधारण योजनेत वाढ करणे, यातला प्रमुख जो कार्यक्रम होता किंवा महत्त्वपूर्ण जे होतं तर शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा, म्हणजे जास्तीत जास्त जमीन जी आहे ही मिळाली पाहिजे. त्याचबरोबर संपत्तीची समान वाटणी झाली पाहिजे, कुणाला जास्त कुणाला कमी अशी वाटणी नको. त्याचबरोबर शेतमजुरांना सुद्धा किमान वेतन जे आहे हे मिळणं गरजेचं आहे आणि सगळ्यांना सारखंच वेतन मिळालं पाहिजे. त्यानंतर होतं बघा कामगारांचा उद्योग क्षेत्रात सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगार मुक्ती करणे. त्याचबरोबर तिसरं एक होतं कर चुकवेगिरी, आर्थिक गुन्हे आणि तस्करी रोखणे, की जे कर चुकवणारे जे आहेत मोठे उद्योजक व्यापारी जे आहेत ते जे कर चुकवणारे आहेत त्यांच्यावरती आर्थिक गुन्हे नोंदवले जाणे. त्याचबरोबर जी तस्करी वेगवेगळ्या स्वरूपातली होत होती, ही तस्करी सुद्धा रोखणं. जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण, रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे, हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्र उद्योग निर्मिती, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती, घर बांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, या महत्त्वपूर्ण कार्यक्रम जे आहेत हे 20 कलमी कार्यक्रमात राबवण्यात आलेले होते. आणि यामुळे या 20 कलमी कार्यक्रमांमुळे एक प्रकारे विकसित राष्ट्र या दिशेने आपण वाटचाल करणार हा प्रयत्न यातून केला गेलेला होता. या पुढचा जो भाग आहे हा आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. या ठिकाणी जर काही भाग समजला नसेल तर तो तुम्ही लिहून तुमच्या वहीवरती लिहून पाठवायचा आहे. नक्कीच त्याच्यामध्ये मी तुम्हाला परत एकदा समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला मी याच्या अगोदरही एक मार्कांचे छोटे छोटे प्रश्न जे आहेत हे एका वाक्यात रिकाम्या जागा हे तयार करायला सांगितलेले होते, ते तुम्ही करतच असाल आणि त्याचे फोटोज जे आहेत तयार केलेले हे ग्रुपवरती टाकत चला, जेणेकरून त्यावरती जे आहे म्हणजे तुम्ही खरंच हा अभ्यास करताय की नाही हे कळेल. आणि सप्टेंबरमध्ये जी तुमची दुसरी टेस्ट होणार आहे तर ही टेस्ट ही तुमची डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असणार आहे. म्हणजे या अगोदरची जी तुम्ही चाचणी दिली तर ही ऑब्जेक्टिव्ह होती, पर्याय होते तुम्हाला 4, पण आता तुम्हाला ही डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे मोठी उत्तरं लिहून जी आहे ही परीक्षा द्यावी लागणार आहे. त्याच्यामुळे एक मार्कांचे जे छोटे छोटे प्रश्न आहेत हे प्रश्न तयार करत चला, जेणेकरून तुम्हाला पूर्ण पाठ जो आहे हा तुमच्या नजरेखालून जाईल. धन्यवाद.